मोबाईलला संस्कार नाही रे. तू उठ रे पोरे, उठ रे. अरे उठ ना, 2 मिनिटं काम उठ. तू मोबाईल पाहतो का रे? खोटं बोल नको. तुला सजे नाही का काय? मोबाईल पाहतो ना? काय पाहतो मोबाईल मध्ये? अरे मोबाईल मध्ये काय पाहतो? काय पाहतो? चॅटिंग करतो का? मग पाहता का काय तुम्ही? हा, आणि बस हे मोबाईल मुळे जिंदगी वाया गेली. ए बरे ए बरे ए बस रे. हा, आणि महिला मंडळ ऐका, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी, मी तुमच्या पाया पडतो, पण ही काळाची गरज आहे. तुम्ही तर जगले आता 4-5 वर्षे 50 वर्ष तुम्ही आहे, पण तुम्ही आता काही दिवसानं जाणार आहे. पुढची पिढी जगली पाहिजे, आणि आताच वाया गेली केस होणार मोबाईल मुळे. सारखं जायचं तर टप्पन. जमत नाही. पहिला जर लेकरू जर लढायला लागलं, त्याच्या आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी, अय पप्पाची आई, भाकरी भाकरी. आता आई काय देते सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल मोबाईल जिंदगी वाया गेली. मोबाईल आणि महिला मंडळ. आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायला नाही देत. काय मत आहे? ज्ञानेश्वरी वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा. कायला गेम बघतो? साधे खेळ खेळ ना, क्रिकेट खेळ, फुटबॉल मॅच खेळ. तिकडं नाही मन लागलं शाळेत जा, शाळेत नाही मन लागलं फुटबॉल मॅच मध्ये, फुटबॉल मॅच नाही क्रिकेट मध्ये जा, क्रिकेट मध्ये नाही जागा मोकळी कर. अशी येड्यावानी काय करतो? संडासात गेल्यावर बसल्या बसल्या संडास करता करता लोकांची नाव लिहितो भिंतीवर. हेच का? ज्ञानेश्वरी वाचत जा. हरिपाठात पहिल्या पानावर लिहून ये, वाचावी ज्ञानेश्वरून डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञान अशी आणि यशा वरी अटकेशी. ज्ञानेश्वरी वाचत जा. अय मी मोबाईल गेले आता गेले. हा, आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, संडासात खाली खाली कधी कार्यक्रम झाला माहितच नाही. अख्खं बुटात पाणी गेले तरी त्याला पत्ता नाही. आणि पप्पाची आई म्हणले हो बुटात पाणी गेले. सुधरत नाही. एक तर गेलो मोबाईल खेळतच. संडास इंग्लिश भांडव होतं, पहिलं चांगली मराठी बाथरूम असायची अशी, आता नाही अशा असं. एक गेलं मोबाईल वाचत खेळतच गेलं, जाताना सरळ गेलं आणि येताना वाकडच होऊन आला. हे इथं आलं आणि हे तिथं गेलं, असं वाकडच होऊन आलं. पप्प्याची आई म्हणे काय झालं तुम्हाला? पप्प्याच्या आईनं घाई घाईनं डॉक्टर बोलवलं. तर डॉक्टरने सांगितलं बघा घाबरायची काही गोष्ट नाही, काही तेवढं घाबरायची काही गोष्ट नाही. संडासात बाथरूम मध्ये मोबाईल नेल्यामुळे गडबडीमध्ये पॅन्टीचं बटन आणि शर्टाच्या बटनाला गुंतलंय आणि त्याच्यामुळे असं वाकडं झालंय. मग आता काय करायचे डॉक्टर? आता लात घाला आणि तोडा गुंडी आणि खट्ट म्हणा लात घातली आणि एका चला राय कीर्तनाला. हे असली चित्र काय. पण आता ते काय म्हणतात काय ते रस्त्याच्या कडेला नाही नाही मठ्ठा 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 ते आता उन्हाळा आहे ना मठ्ठा ते पातेल्यात मडख्यात मडख्यात पांढरं पांढरं गिलासात काचेचा गिलास पांढरं पांढरं आणि वरून कोथिंबीर मूत होती का काय माहित. हा मठ्ठा हा एका माणसाने 20 गिलास मठ्ठा आणला 20 गिलास आणि ते घरी गेल्यावर संडास बाथरूम मध्ये बाहेरच आहे ना. उठला की गुर 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 खाली बसली पुर 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 परत उठले की गुर 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 खाली बसली
तीनदा बाथरूम मध्ये जाऊन आली, चहा घ्या, पण उठूनच देईना. गुरु 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 फड 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 फड. पप्प्याच्या आईने घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला, वासच जाईना. आणि पप्प्याची आई काय म्हणती, हा शेजारच्याला बाईला, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको, माझा नवरा दुपारी 12 वाजता गुर्र 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 करतो आणि रात्री 1 वाजता पुर्र 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 पुर्र. गुरुला मारलेले, गुरुला शिव दिलेले, हे आता ते म्हशी वळतायत. हा, गुरुचं थोडं ऐका. ज्यांनी शिक्षण दिलं ते म्हणजे गुरु, शाळेतले. गुरुशिवाय मजा नाही आपल्या जीवनामध्ये, गुरुशिवाय मजा नाही. आणि गुरु जर आपल्या जीवनामध्ये असले तरच ज्ञान आहे. काय ज्ञान? ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे देवाचं ध्यान आहे. पण देवाचं ध्यानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय? गुरु जर नसते तर ज्ञान कुठून आलं असतं? ज्ञान आहे पण गुरु नाही. आणि जे गुरुचे मार खालेत ते आता पोलीस आहेत. पोलीस मोठ्या कंपनीमध्ये काम करतात, त्यांना पदवी आहे. आणि जे गुरुलाच ओरडले ते गुरुच्या मागे आहे, हल्ल्या मैशोड्या तसे. हा, गुरुविना ज्ञान तसं जमत नाही. गुरुविना ज्ञानच नाही आहे. आणि गुरु कोणी नाही घडवला ते म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी आपल्या भावालाच गुरु मानलं आणि ते जगाचेच माऊलीच झाले. हा, आणि आपला गुरु तरी कोणतरी करा. आणि माझी गुरु म्हणजे माझी वडील. जन्मदात्यात 750 वर्ष ज्ञानोबांनी ज्ञानाचे चैतन्य टिकवलं. तुकोबारायांनी भक्तीचे पीक पिकवलं आणि जन्मदात्यात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं. आणि वडिलांमुळे मी 4 राज्यात कीर्तन करतो. हे माझी वडिलांची ताकद आहे. गुरुचे गुरुविना ज्ञान कैसाकडे तसं जमत नाही. ज्ञानोबारायांनी गुरु केला आणि गुरु केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुविना ज्ञान कसं काय? गुरु नाही तर तुम्हाला ज्ञान कसं भेटतील? शाळेत गुरु आहे, ते गुरुचे ना. यांना शिक्षण कायचं भेटतं? कोणाचं भेटतं? शिकवतो कोण? आता पकवाज घेतला गट्टे फुगट. गाडी घेतली टायर फुगट. ते म्हणले आम्हाला मृत्यू देऊ नका, ते फुगटच आहे ना. पकवाज घेतला गट्टे फुगत, गाडी घेतली टायर फुगत, मोटरसायकल घेतली टायर फुगट, विना घेतला टायर फुगट. आणि एवढं सुंदर निर्णय घेतलं. आपल्या जीवनात वारी झाली पाहिजे. आणि वारी म्हणजे काय? थोडा आवाज द्या. आणि आता जून मध्ये आता वारी आली, आषाढी, बरोबर ना? जाणार का नाही? जाणार आहे का? आणि वारी म्हणजे काय? वारीचा एवढा मोठा सोहळा आहे पण कोणाला निमंत्रण नाही. 18 पगड जातीचे वारकरी आहेत पण कधी वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे पण एकही उपायशी नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचं वय पण कसलाही चालणाऱ्याचा त्रास नाही. ही वारी. आणि ऊन वारा पावसाचा सामना करावा लागतो आणि मनामध्ये कसली चिंता नाही. आणि 100 गावची माणसं एका दिंडीत आहेत आणि कशाही दुजा भाऊ नाही. एवढी मोठी ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि वारकरी संप्रदाय हे माय आहे आपली. आणि ज्ञानोबा आहे माय. गाथा वाचणारे नीट वाचा गाथा. तुको विठोबाने काय दिलं? विठोबाने हे 4 शब्द वजनदार आहेत. विठोबाने काय दिलं? तर विठोबाने आपल्याला प्रेम, वारी गेली आणि वारी शिकवली. ज्ञानोबांनी काय दिलं? ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपल्या सर्वांना खाऊ दिला, ते म्हणजे हरिपाठ दिला.
अरे तुकोबारायांनी काय दिलं? तुकोबारायांनी काय दिलं? आपला माथा सुधवण्यासाठी तुकोबारायांनी गाथा लिहिला. आणि शिवबाने काय दिलं? आपल्याला इथं स्वातंत्र्य जगण्याचं आणि आपलं स्वराज्य आपल्या हातात स्वाधीन करून दिलं शिवबाने. वजनदार विठाल विठाल साक्षात जनाबाईच्या घरी जगाचा बाप विठेवरती उडी मारलेला बाप तो जनाबाईला दळू लागला. आणि जनाबाई म्हणायचे सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ बहुतुके तू रे बा विठला रे बा विठला. आणि आपल्यालाही शाने म्हातारे काय करतात? निंबाच्या घुसाणा खाली मामाचा दारू तिकडून आली फुलीची गाडी याला टाका गाडी आणि घ्या. असली कुठं गाणी असतात काय? आणि तेव्हा जनाबाई दळायला लागायच्या. सुंदर जसं गाणं म्हणायचं तेव्हा पंढरीचा राजा दळू लागायचा. आणि एका दिवशी पंढरपुरामध्ये जनाबाईला दळू लागला. आणि सोनं अख्खं वस्त्र जनाबाईच्या घरी ठेवलं. आणि आता काकडा सुरू झाला. आणि इकडं आता विठ्ठलाची पूजा करण्यासाठी पुजारीनं पाहिलं काय देवाच्या अंगावरचं वस्त्र कुठं सोनं चांदी कुठं आहे. मग तेव्हा अख्ख्या पंढरपुरामध्ये बातमी पसरली. कुठंच नाही भेटलं आणि जनाबाईच्या घरी भेटलं. आणि जनाबाईला आता सुळवर फाशीवर द्यायचं. आणि तेव्हा जनाबाई म्हणू लागले. आणि तेव्हा सांगितलं जनाबाई तुमची शेवटची इच्छा काय? माझी शेवटची एकच इच्छा आहे. ज्यांनी मला ज्याच्यासाठी मला सुळे भेटली नाही फाशी भेटता येत ना त्या काळ्या विट्याचं मला तोंड पाहुण्या. अरे विट्या तू मूळ माहित्या काढत्या तुझी राहणार आणखी झाली सखी सावत्री जुडाने तुझं गेलं मला तुला पाहुणी काढायला उभी राहुनी अंगानी शिव्या देती जा शिजनी. मातृत्वाचं परकणे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे. आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो. भजन करा विठाल 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 कल्पना करा विठाल विठाल. तिकडची उठू नका. जे उठतील ते उद्या नसतील. हा इथं देवी पुढे सांगितलंय. हा आणि चंद्र आहे साक्षीला हाय का? जावा जा बाई जा लई कुठा नाही घेणे. ए पप्प्या जा लवकर जा गेटच्या बाहेर जा. त्यांना प्रश्न पडला इकडे जाऊ का इकडे जाऊ. बरं जावा थकवाला असेल जावा. हा चंद्र आहे साक्षीला फिरलीच बा माग. हाफ चड्डी आजी माय त्याला जाऊ दे त्याला लगव्यारीचा जाऊ द्या. ए परत जा रे मुतून घेशी चड्डी जा लवकर जा विठाला विठाला ऐका. आणि तुम्ही म्हणाल थांबाय निस्वार्थ प्रेम ही मुलगी करते. तुम्ही म्हणाल मुलगा का करू शकत नाही? मुलाला विचारा. काही नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे. एकदा म्हातारं मेलं गडल्यावरच बसलो. ती पण उठली का म्हातारी?
निस्वार्थ प्रेमी मुलगी करते. तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगतो. भजन करा विठ्ठल. कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटे, ते सकाळपासून चहा घेतले नाहीत, ते कॉफी घेतले नाहीत, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ते कोणाशी बोलत नाहीत, ते तिथेच बसू नये, आणि तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. आणि बाप मात्र जेवत नसतो, ती मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देती, अख्ख्या घराला झोपू देते, आपल्या बापाच्या खोलीत जाते, बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळेकडून पाहतो तर काय मुलगी आहे. कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हात पाय शिपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोक्याला पण देऊ का बाबा? बाबा बाबा खायला खाऊन काय देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टरना म्हणून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला आणि मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं की का लढता बाबा? का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटे तू कधी कधी येते माझ्या तोंडावरून हात फिरवते, आणि मला असं वाटते की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाही, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप असं सारखा दिसतो, आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्या वेळेस ती नवरीचे कपडे अंगावरती पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली बघतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा, अरे अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन ढसा ढसा लढतो. तो बाप आहे
जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते